गोले यांचा देखील सन्मान मंडळाच्या आणि ग्रामस्थाच्या वतीने होतो, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. रुपेशजी संजयजी कामते यांचा देखील सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. मधली पब्लिक बाजूला काढायची आहे. मारुती शेडगे मधली पब्लिक जरा पाठी घ्या. मधली पब्लिक जरा पाठी घ्या. पब्लिक पाठीमागे भरपूर जागा आहे, अजून पब्लिक आली नाहीये. अजून पब्लिक आली नाही. संजयजी संजयजी कामते यांचा देखील सन्मान सागरजी जांभेकर विनंती करतो आपण त्यांचा करायचा सन्मान. संजयजी कामते. राजेश भस्मा याचा वार रोखला गेलाय क्रीडांगण नंबर 1 वर. धन्यवाद. पुढील संघासाठी पुकार रोहित गोले स्वप्नील जांभेकर पुढील संघ. क्रीडांगण नंबर 1 साठी पहिला पुकार जय हनुमान रासल गावदेवी कुहिरे. क्रीडांगण नंबर 1 साठी पहिला पुकार. तर क्रीडांगण नंबर 2 वर बापदेव वनी विरुद्ध जय मल्हार लोणेरे. आपल्यासाठी सुद्धा पहिला पुकार क्रीडांगण नंबर 2 जयत आहेत राहायचं आहे. धन्यवाद. ज्या संघांना पहिला पुकार मिळतोय आम्ही तुम्हाला 20 मिनिटं अगोदरच पहिला पुकार देतो. थर्ड अँड फायनल पुकाराला आपल्याला ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. थर्ड अँड फायनल पुकारासाठी आपल्याला ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. आपल्याला पुकार योग्य ते वेळी मिळत जातील. आपण जय्यत तयारीत राहायचे आहेत. दोन्ही मैदानावर सामने चालू झालेले आहेत. रसिक मायबाप रसिकांची सुनामी लाट थोड्याच वेळात अमरोशी गावात धडकणार आहे. त्यामुळे आपल्याला जिथे जागा मिळेल तिथे बसून घ्या, कारण जिल्ह्यातील दादा संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. क्रीडांगण नंबर 1 वर आपण पाहतोय सह्याद्री आदिवासी रोहा विरुद्ध जय हनुमान मजरे जांभूळपाडा. क्रीडांगण नंबर 2 वर सुधागड तालुक्याचा वरदायनी राबगाव तर पेन तालुक्याचा कालभैरव बोरजे संघ क्रीडांगण नंबर 2 वर झुंज देताना आपण पाहतोय. सचिन शिंदे आले होतील आराम येतील नंतर सगळे तुला मला
आता आले तर यांची नावं लिहायला लागतील. पाच नाही बघ, निवृत्ती हरवली जांभूळकर त्यांची नावं आणून मी बोललो अनाउन्समेंट केली इथं अनाउन्समेंट केली नाही ही आता आले. क्षणाला उत्कंठा वाढणार ते नाही आणि हा कबड्डीचा थरार तुम्हाला आनंद देऊन जाणार. प्रलय कोण कोण हॅलो 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 या स्पर्धेसाठी दत्तात्रय चंद्रकांत जाधव यांच्याकडून 501 रुपयाचं भरीव अशी देणगी मिळाली आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत. तसेच प्रलय प्रकाश जांभेकर यांच्याकडून 1000 रुपये, प्रलय प्रकाश जांभेकर 1000 रुपये, विवेक वामन जांभेकर 1000 रुपये, विनोद विनायक जांभेकर यांच्याकडून 500 रुपये आणि निवृत्ती हरिभाऊ जांभेकर यांच्याकडून 1000 रुपये. धन्यवाद. जो सामना 2 वर पुकारला होता बाबदेव वनी जय मल्हार लोणेरे, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण थोडं थांबायचं आहे. जरा बदल होतोय तिथे होणारा सामना क्रीडांगण नंबर 2 वर पहिला पुकार भैरवनाथ वावे जय हनुमान चोले आपणास पहिला पुकार हा सामना होईल. वनी आणि लोणेरे संघ आपण थांबायचं. भैरवनाथ वावे जय हनुमान चोले आपणास पहिला पुकार क्रीडांगण नंबर 2 साठी. धन्यवाद. हॅलो 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 या स्पर्धेसाठी नागोटना असोसिएशनचे खजिनदार श्री राजेश विठ्ठल कामथे यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष रोशन रमेश जांभेकर माजी शाखा प्रमुख आमरोशी शिवसेना यांस देखील विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. रोशन जांभेकर. सर्व संघांना विनंती आहे लॉर्ड्स क्लोज होईल थोड्याच वेळात. जे जे संघ उपस्थित असतील त्याने आपण आल्याची नोंद करायची आहे. विनंती करतो काही संघांचा प्रवेश निश्चित होण्याचा राहिलेला आहे त्यामुळे आपण आला असाल आपण ताबडतोब आपली नोंद करा. धन्यवाद. आता जे रुपेशजी डाके यांनी जे आपला सर्व संघांना विनंती केलेली आहे की ऑलरेडी संघ वेटिंग वर चाललेले आहेत. सर्व संघांना विनंती आहे की आपण आल्याची नोंद लगेच करून घ्यायची आहे. ज्या संघाने आपली नावे निश्चित केली आहेत अशा जे कोणते संघ आले असतील अशा सर्व संघांना व्यवस्थापकांना कर्णधारांना विनंती आहे की आपण आल्याची नोंद व्यासपीठावर करून घ्यायची आहे. श्री रोशन जांभेकर आपलं देखील इथं स्वागत आहे. रोशनजी जांभेकर. नितीनजी वालंज आपण देखील विनंती आपण देखील व्यासपीठाकडे यायचं आहे. नितीनजी वालंज. क्रीडांगण नंबर 1 वरचा गुणफलक पाहिला तर 4-3 अतिशय नाजूक परिस्थिती मैदानावर पाहायला मिळते. क्रीडांगण नंबर 1 वर कालभैरव बोरजे 10 तर वर्धानी रातगाव 1 असा गुणफलक तुम्हाला पाहायला मिळतोय. मजरे जांभूलपाडा सुधागड तालुक्याचा हा संघ कडवी झुंज देतोय सह्याद्री आदिवासी संघाला. राजेश भस्मा चढाईची धुराणी चुकी होते चुकीला माफी नाही असा हा कबड्डीचा खेळ आहे. नक्कीच रुपयाची चुकीला माफी नाही असा हा खेळ आहे. पण जे संघ जे येत नाहीत त्यांना काय करायचं आपण चुकीला माफी द्यायची का नाही द्यायची. खरोखर आताच पंकज सरांनी सांगितलं की खरोखर ज्या संघाला पुकार दिली जातात आणि संघ आपल्या ताबडतोब आपली नोंद येथे देत नाहीये. आपण उपस्थित आहात आपले चेहरे दिसत आहेत आपण ताबडतोब चला. क्रमांक 2 च्या माध्यमातून
क्रीडांगण नंबर 2 साठी दुसरा पुकार भैरवनाथ वावे जय हनुमान जोले. आपला दुसरा पुकार क्रीडांगण नंबर 2 साठी जयत आहेत राहायचा आहे. तर क्रीडांगण नंबर 1 साठी दुसरा पुकार जय हनुमान रासल गाव देवी कुहिरे. आपणासाठी सुद्धा दुसरा पुकार. तर काय घडणार, काय बिघडणार. स्वर्गीय समीर स्मृती चषकाचा मानकरी शिलेदार कोण होणार. हॅलो प्रेक्षकांमध्ये MH06 7345 MH06 7345 कोणाची 4 व्हीलर आहे. त्याच्यामुळे पूर्ण रोड जाम झालेला आहे. गावात याचा रोड पूर्ण जाम झालेला आहे. 7325 MH06 आपण त्वरित जायचं आणि आपली गाडी बाजूला करायची आहे. हॅलो जय हनुमान क्रीडा मंडळ आंबोशीचं आयोजन पाहिलं. एकदा व्यासपीठाकडे पहा. जे चषक आहेत ना बघावं आणि बघतच राहावं. ज्याच्या गावात जातील आनंद गगनात मावणार नाही. खरोखर सोनेरी झालर चढवलेले आणि जबरदस्त सुपर डाकल पाहायला मिळते. क्रीडांगण नंबर 1 वर प्रयत्न चालू आहे. यश संपादन करेल का. घणाघाती हल्ला पाहायला मिळतोय आणि 5 गुण राजेश भस्मा मैदानात चमकला आणि मजरे जांभूलपाडा संघ बुचकुल्यात पडला. मला असं वाटतं रुपेशजी ही गेमची फायनल लीड झाली की काय. होत्याच नव्हतं झालं. आम्हाला वाटलं की सुपर डॅकल होते, परंतु इथे कोणीही अंदाज लावू नका. कारण अंदाज हा पाण्या पावसाचा लावतात, कबड्डी खेळाडूचा नव्हे. वेल बिगिन इज हाफ डन. सुरुवात जर या स्पर्धेची अशी होते, शेवट काय होईल अंदाज लावा. प्रयत्न जिकिरीचे केले होते, भगीरथी प्रयत्न केले होते, परंतु यशस्वी. असं आहे काय यूज यायला लागलेले. ज्याप्रमाणे तांडवादेवी रायवाडी हा संघ खेळण्यासाठी सज्ज होतो, त्यावेळी युट्यूब वर गर्दी होते. त्याच पद्धतीने सह्याद्री आदिवासी हा संघ मैदानात आपला खेळ चालू करतो, त्यावेळी इतिहास घडतो आणि खरोखर 700, 800, 1000च्या घरात व्ह्यूज येत आहेत. मेडिकल किट रोहा स्पोर्ट या चॅनल वर तुम्ही ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकता. स्पर्धकाने रोहा स्पोर्टचा सर्वा युट्यूबच्या माध्यमातून घरी बसल्या कबड्डीचा थरार हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा खऱ्या अर्थाने कबड्डीचा जबरदस्त कबड्डी वेडा आकाश कडव आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सर्वांसाठी खुश खबर, मैदानात खेळाडू दम दाखवतात आणि त्या दमाला नाव देतो तो जबरदस्त रील्स मधून हर्या कोसदेकर याचं सुद्धा आगमन या स्पर्धेला झालेलं आहे.
खरोखर कबड्डीच्या मैदानातील प्रत्येक सुपर टॅकल असो, प्रत्येक सुपर रेड असो, रील्स मधून जिवंत करणारा एक कबड्डी प्रेमी हर्या कोस्तेकर सुद्धा इथे उपस्थित आहे. तुझं सुद्धा स्वागत आहे. आणि खरोखर नाईक इव्हेंट्स आपण पाहत आहात, जबरदस्त साऊंड सर्व्हिस आणि हे देखणं आयोजन नाईक इव्हेंटच्या माध्यमातून अतिशय सुंदर आणि जबरदस्त आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लाजवाब लाईट्स प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय आणि चांगलं स्वरूप प्राप्त झालं या स्पर्धेला. धन्यवाद नाईक इव्हेंट्स. तर गुणफलक पाहताय, सह्याद्री आदिवासी 13, मजरे जांभूलपाडा 7. क्षणाला उत्कंठा वाढते. रसिकांची चांगली साथ युट्यूबच्या माध्यमातून आणि खरोखर याच देही याच डोला पाहण्यासाठी तमाम रायगडचा कबड्डी रसिक येथे एकवटलेला आहे. स्वागत आहे. हॅलो. ज्या ज्या संघांना पुकार देण्यात आलेला आहे, सर्व संघ व्यवस्थापकांना कर्णधारांना विनंती आहे की आपला थर्ड अँड फायनल कॉल घेताच आपल्याला क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. आजच्या स्पर्धेला स्पर्धा निरीक्षक म्हणून लाभलेले सन्माननीय आमचे मार्गदर्शक गुरुवर्य जे पाटील सरांचे सुपुत्र अजिंक्य पाटील सर आणि त्यांची टीम आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. सामनाधिकारी खेळाडूंना सुद्धा विनंती आहे, आजची स्पर्धा स्वर्गीय समीर स्मृती जसक, त्यामुळे विनंती करतोय पंचांनी दिलेले निर्णय आपण मान्य करत चला आणि ही स्पर्धा प्रत्येकाच्या मनामनाला आज आनंद देऊन जाईल असं दिग्गज आणि खरोखर दृष्ट लागावं असं आयोजन जय हनुमान क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ अमरेश यांच्या